रायडर्स वेलकम टू दी मोटोबस. मस्त आहे बघा, काय लाईनअप आहे बघा. And 125 years of Royal Enfield. There is no other brand anywhere in the world. नमस्कार मंडळी, कशा आहात? मी तुमचा मित्र रिद्धेश बेंडकाळे तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन राईड. माझा कॅप्शन बघून तुम्हाला नक्की कळालं असेल मी आता कुठे चाललो आहे. तर मी चाललो आहे आता मोटोवर्स गोवा. माझा मोटोवर्सचा फर्स्ट टाईम आहे आणि मला एवढी आयडिया नाही नक्की कसं असतं तो इव्हेंट कसा असतो. तर तुम्हाला पण बघायला मिळेल माझ्या या ब्लॉगमधून की तो इव्हेंट नक्की कसा असतो. तर आता माझी सगळी पॅकिंग झालेली आहे. तर आता मी काय काय घेतले तुम्हाला दाखवतो. तर मी कॅरी करतो आहे माझी रायनॉक्स स्ट्रॉम बॅग आहे, सॅडल बॅग. तर ती कॅरी करतो, सिंगलच कॅरी करतो आहे फक्त. नंतर ही रायनॉक्सची टँक बॅग आहे, त्याच्यात मी माझे सगळे ब्लॉगिंगचं कॅमेरा सेटअप सगळं ठेवणार आहे. आणि त्यानंतर माझे रायडाचं रोवर जॅकेट, रायडर रोवर पॅन्ट आहे, रायडाचा हायड्रेशन पॅक आहे, रायडाचा आपला रायनॉक्सचा पॉड आहे आणि माझं रायडिंग गे आहे, आपलं रेन कवर आहे. आणि ह्याला पॅकिंग नाही करत आहे मी. तू येतो माझ्यासोबत? येतो तू? जाऊया आपण राईडला जाऊया. बाईकवर बसणार तू? तर मंडळी, मोटोवर्स 2025 मी येतो आहे. सो असा काहीसा आपला सेटअप असणार आहे मोटोवर्स राईडसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज. राईड एकदम सुखरूप होऊ दे. तर आता आपण डायरेक्ट जाणार आहे चेंबूरला. ते करून डायरेक्ट मी चेंबूरला जाईन मोटोग्राफ सर्व्हिस सेंटरला. तिकडे सगळे भेटू एकत्र आणि तिकडून मग जर्नी पुढे सुरू होईल. तर मंडळी, खूप धमाल येणार आहे ह्या राईडमध्ये. आणि जसं मी तुम्हाला मागच्या राईडला सांगितलं होतं की मी मोटोवर्सला चाललो आहे नोव्हेंबरमध्ये, तर तीच राईड आता आपण सुरू करतो आहे. आणि खूप नवीन चेहरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत, या राईडमध्ये दिसणार आहेत. काही चेहऱ्यांना मी फर्स्ट टाईम भेटणार आहे. तर नवीन माणसांना भेटायची, त्यांच्याशी बोलायचं, एक वेगळाच एक्सपिरियन्स येणार आहे. तर तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. बस मंडळी, आता आपण चेंबूरला पोचलेलो आहोत. 1-2 मिनटामध्ये आपण रॉयल एनफील्ड मोटोग्राफच्या सर्व्हिस सेंटरला पोचू. तिकडे मीटअप पॉईंट आहे आपला आजचा. तर मंडळी, आता आपण राईडला निघतोय. फुल धमाल. आता जरा मजा येणार आहे. लाईनअप एक नंबर आहे भाई साहब. बघा ना भाई मंडळी, काय लाईनअप आहे यार. सगळे भरून चाललेत मंडळी. असं वाटतं भाई आर्मी चालली, आर्मी एक. काय मजा येते भाई. बघा ना समोर, बघा ना कसं चाललंय सगळे यार. खरं यार, हे आयुष्यात सगळे एखादे अनुभवायचं हे सगळं. म्हणजे मी जेव्हा लहान होतो थोडं, म्हणजे 11वी-12वी, तेव्हा असं रायडर्सला बघायचो की यार जात आहेत यार, मजा करतायत. तेव्हा मनात एक कुठेतरी होतं यार भाई आपण पण असं कधीतरी राईड करायचं. आणि ते स्वप्न आता माझं पूर्ण होतं आहे. खूप भारी वाटतं आहे. म्हणजे अशा ग्रुप राईड्स करायच्या, एक वेगळाच फील येतो. अशी आर्मी चालली एकत्र अशी वाटते. तर मंडळी, आता असं शूट करण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं काही आहेच नाही. आता आमचा पहिला स्टॉप डायरेक्ट माणगावला असणार आहे. तो नाश्त्यासाठी असेल. तर आधीमध्ये काय असं दाखवण्यासारखं किंवा असं काय आलं तर मी नक्की शूट करून दाखवीन. तर डायरेक्ट भेटू आपण आता माणगावलाच. मंडळी, माझ्या आयुष्यातले लाईफमधले पहिले फास्टेस्ट किलोमीटर कवर करतो मी. ज्यावेळी 3:30 वाजता चेंबूरमधून निघालो आम्ही. आता आम्ही माणगावला पोचतोय. वाजलेत 5:19. म्हणजे काय स्पीड कवर करतोय, म्हणजे खतरनाक. आता फर्स्ट स्टॉप आपला झालेला आहे माणगावला.
थोडंसं ऊन आलं ना की मस्त वाटेल. आता बोलायला पण जमत नाही आहे, एवढी थंडी पडली आहे. असं एकदम दात असे एकदम होत आहेत. हा एक 10 मिनिट्सचा एक छोटा ब्रेक घेतला होता, टॉयलेट ब्रेक. आता परत निघतोय. आता मस्त एकदम उजेड झालेला आहे. थंडी अशी एकदम गुलाबी थंडी पडलेली आहे मंडळी. असं वाटतं कधी गोव्याला पोचतोय. काय समोर दिसतंय यार मंडळी, धुकं, सूर्य. आम्ही जे रात्री निघायचा जो निर्णय घेतला होता ना, एकदम बेस्ट होता. कारण की हे जे सकाळी अनुभवायला मिळतंय धुकं आणि सगळं, त्याला काही शब्दच नाही. बघा बघा, तुम्ही मजा घ्या व्हिडिओ बघून. आपलो चिपलून इलं, चिपलून 8:15 झालेत. आपण चिपळूणमध्ये पोचलोय मंडळी. बाकीचे रायडर जरा पुढे गेले, मी थोडं स्लो झालो होतो. पुढे थांबतील कुठेतरी. असं एकटं कंटाळा येतो मग बाईक चालवायला. आता नाश्ता करायला थांबलोय संगमेश्वरच्या इथे. लाखो रुपयाचं सामान आहे, लाखो रुपयाचं. तर मंडळी आता आपला नाश्ता झालेला आहे. सो आपले इथे बाईक सगळे पार्क आहेत. आता आपण संगमेश्वरमध्ये आहे. हॉटेलचं नाव आहे द ड्राईव्ह इन. एकदम मस्त हॉटेल आहे, एकदम मस्त ब्रेकफास्ट झाला आहे. सो आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे मंडळी. आता आपण आपली राईड सुरू करतोय परत गोव्याच्या दिशेने. खूप मस्त आहे बघा, काय लाईनअप आहे बघा. सगळीकडे बायकर्स आहेत. जे लास्ट टाइम जेव्हा मी मुंबई गोवा मारली होती तेव्हा मी ह्या रूटने गेलो होतो, पण तेव्हा मी नाईट राईड करत होतो. तर चांगला रस्ता हा. आता हा बाहेर पडतो लांजाला. मगाशी मला थोडी झोप येत होती, कारण की रात्री 12 वाजता मी सगळं पॅकिंग वगैरे करून झालेलं. त्यानंतर मग झोपच पूर्ण नव्हती झाली, म्हणजे झोपलोच नव्हतो. ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास फक्त असं पडलो होतो. आता रेडबुल पिल्यामुळे थोडं एनर्जेटिक वाटतं आहे. आमच्या ग्रुपमधले 8 ते 10 लोक काल निघाले होते गोव्याला जायला. सो ते पोचलेत तिकडे, आणि आता आम्ही पोचू तिकडे, भेटू. तिकडे भेटल्यावरती अजून वेगळीच धमाल येणार आहे. आणि या ग्रुपसोबत म्हणजे यांच्यातल्या काही लोकांसोबत पहिली राईड केली आहे, पण बाकीच्या नवीन आहेत. सो चांगलेच. तर आता संगमेश्वरवरून आपण आतमधल्या रोडनी चाललो आहे, कारण की हायवेचं खूप काम चालू आहे. टायर पंचर हो गया. टायर पंचर झाला त्याचा, फरांचा वाटतं. थोडा एक एनर्जी ड्रिंक स्टॉप घेतला होता. आता बॅक आम्ही टोटल 12 रायडर होतो, त्यातले आम्ही 5 रायडरच पुढे आहे एकदम. तर मंडे आता आपण जेवणासाठी ब्रेक घेतला आहे. खूप भूक लागलेली. सो बाईक इथे पार्क आहे आपली. तर जेवून थोडं रेस्ट करू आणि मग पुढे जर्नी आपली कंटिन्यू करू. हॉटेलचं नाव आहे समथिंग रेस्टॉरंट अँड कॅफे आहे काहीतरी. सो आता जेवून आपण आपली जर्नी पुढे कंटिन्यू करू. इथे इलेक्ट्रिक चार्जर पण आहे.
चांगलं आहे चांगलं आहे. तर मंडळी आता आपलं मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे. आता इथून 100 किलोमीटर गोवा आहे. 1.5 तास दाखवतोय. बघू आता किती वाजता पोचतोय आपण, किती वेळात पोचतोय. वेलकम टू गोवा. RTO गोवा चेकपोस्ट. गोव्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी. सिंगल लेन रोडची पण मजाच वेगळी आहे. एक लाईनअप करून चालतात सगळे रायडर्स. मंडळी आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. 8 किलोमीटर लांब आहे आपण आपल्या जिथे आपण राहायसाठी बंगलो बुक केला आहे. तर जाऊन पहिला तगडा झोपणार आहे. संध्याकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं आणि मग फिरायला जायचं. खूप थकलो आहे राईड करून. रात्रभर सकाळभर राईडच चालू आहे. तर आपला आजचा स्टे इकडे असणार आहे, चारवी रिम्स. अरे हम लोग पीछे रह गए 2 जन. आजचा आपला स्टे मंडळी इथे असणार आहे. आज आपला स्टे आहे. किचन आहे. अजून एक बेडरूम आहे. मस्त आहे का स्टे, भारी आहे ना. छोटीशी बाल्कनी आहे चिल मारायला. मस्त आहे रूम, एकदम भारी रूम. वॉशिंग मशीन पण आहे कपडे धुवायला. वॉशिंग मशीन चालू आहे ना. ओके, कल कपडे धोने के लिए. सो असे इकडे 1 ते 10 अशा बिल्डिंग्स आहेत आणि त्या बिल्डिंग्समध्ये असे 2 BHK रूम्स आहेत. प्रत्येक बिल्डिंगचे ओनर वेगळे आहेत. सो हे आपण रेंटने घेतलं आहे 3 दिवसासाठी, जस्ट लाईक Airbnb टाईप. सो ही आज आमची 3 दिवस आमची स्टेची प्रॉपर्टी असणार आहे. खूप मस्त आहे आणि आतमध्ये ॲम्युनिटीज पण चांगल्या दिल्या आहेत आणि पार्किंग पण एकदम सेफ आहे. सो काही टेन्शन नाही. सगळं ऑलमोस्ट इकडे मोटो बसेस इव्हेंटला अटेंड करण्यासाठी आलेले आहेत. सगळी प्रॉपर्टी त्यांनीच ऑक्युपाय करून ठेवली आहे. तर मंडळी आता एक कॉज रायडरचं टी-शर्टचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे. सो आता मी चाललो आहे झोपायला. सो डायरेक्ट आता उद्याच भेटूया. सुप्रभात मंडळी, कशा आहात. आजचा दुसरा दिवस आहे इकडचा गोव्यातला. तर जस्ट उठलो आहे, 11 वाजलेत. खूप मस्त झोप लागली आहे. काल खूप थकलो होतो राईड करून. आता जरा फ्रेश होतो. रूममध्ये चहा वगैरे बनवत आहेत, ते जरा पिऊया आणि मग इव्हेंटच्या व्हेन्यूवरती जाणार आहे. तिकडे गेल्यावरती सगळं तुम्हाला तिकडची धमालाच दाखवतो मी. आजचा आपला ब्रेकफास्ट बनतो आहे. चहा, मी पाव गरम करतो, टोस्ट आणि चहा. आम्हाला ते रूममध्ये सगळं फॅसिलिटी दिलेल्या आहेत. सो काय टेन्शन नाही. गुड मॉर्निंग. तर आता आपण पूलमध्ये चाललो आहे. थोडं टाईम आहे अजून इव्हेंटच्या व्हेन्यूवर जायला. सो पूलमध्ये जाऊन थोडी एन्जॉयमेंट करूया म्हटलं. तर मंडळी आता आपण चाललो आहे मोटोवर्सच्या व्हेन्यूवरती. सो आजचा आपला जे आमचा रायडर्सचा ग्रुप आहे कॉज रायडर्स, त्याचा आज आम्ही स्टेजवरती जाणार आहे. सो आज हे आम्हाला
घालायला लागेल. सो सेट टू मोटोवर्स. आता तिकडे जाईन सगळं, तुम्ही सगळं ब्लॉगमध्ये बघाल. खूप मस्त मस्त व्हिडिओज येणार आहेत. तर डायरेक्ट आता आपण बाईकवर भेटूया. सो आता आपण सगळीकडे जमलो आहेत मोटोवर्समध्ये एंट्री करण्यासाठी. तर आता आपण निघू थोड्या वेळात. सो हा पूर्ण स्कॉड रेडी आहे मोटोवर्समध्ये जायला. एक्सायटेड आहे आता आम्ही जस्ट लाईनअप करतो आणि मोटोवर्सच्या इव्हेंटच्या व्हेन्यूच्या इथे जायचं, व्हेन्यूला जायला तयारी करतो आहे. ऑलमोस्ट सगळे लाईनअप आहेत. फुल मस्त मजा येणार आहे. टरान 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 कॉज रायडर. चलो मित्रांनो, फुल वाईब वाईब वाईबवाली वाईब वाईब वाईब. चला मित्रांनो, आम्ही निघतो आहे. सो लाईनअप निघालेला आहे मोटोवर्सच्या दिशेने. एक आपण पहिला पार्किंग लॉटमध्ये जाणार आहे, बाईक पार्क करणार आहे आणि मग ज्यांना जसं जसं पाहिजे ते तसं फिरणार, आतमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. सो तुम्हाला पण मी मोटोवर्स फिरवेन व्हिडिओच्या माध्यमातून. जो आमचा ग्रुप आहे ना, जेवढी मुलं आहेत खूप म्हणजे खूप ओपन माइंडेड आणि खूप फ्री बंद आहेत. कॉज रायडर्स म्हणजे एक कॉजसाठी ते लोक राईड करतात, एक सपोर्टसाठी ते राईड करतात. फायनली 2 महिन्यापासून ज्याची वेट करतो आहे तिकडे आज मी आलेलो आहे मोटोवर्स. तुम्हाला ना म्हणजे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खूप मॉडिफाईड केलेले पण रॉयल एनफिल्ड्स दिसणार आहेत. रायडर्स वेलकम टू दी मोटोवर्स कॉज रायडर्स. असं आम्ही ठरवलं आहे की सगळ्यांनी जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत प्रत्येकाने आपापली म्हणजे बाईक आहे ती एकत्र पार्क करण्यासाठी ट्राय करायचं आहे, जेणेकरून ॲक्सेस इझी मिळेल. हा पण बंद एकदम सही आहे, कॅमी नाव आहे त्याचं. म्हणजे बघा ना भाई, काय एक पॅशन आहे यार, पॅशन आहे. म्हणजे म्हणजे माणसं मुलं तर खूप आहेतच, पण लेडीज पण इकडे आले आहेत बाईक घेऊन आपापल्या ऑल ओव्हर इंडियामधून. आणि म्हणजे असे पण आहेत की फॉरेनर्स पण भरपूर आले आहेत राईड करत. म्हणजे काय लेवलचं पॅशन असेल बाईकिंग. मला सेफ पार्किंग वाटली आहे, सो इथेच लावतो आहे. तर जो आपला ग्रुप आहे तो आता इकडे असेंबल झालेला आहे. तर आपल्याला आता मोटोवर्समध्ये तेजस दादा भेटला आहे. मस्त ब्लॉग असतात, खूप इन्स्पायर करतो. आपल्या भाईने पण चालू केला आहे बियर्ड बायकर ब्लॉग. तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप चांगला प्रेस द्या. सो थँक्यू सो मच भाई. आपल्याकडे कॉस्ट जास्त आहे का? A beautiful round. Mega moving into the next round. We have Thandra at the Motoverse. Like I said, he's been winning every year. Sahil, you have dethroned the winner. By the way, some. मंडळी खूप मस्त इव्हेंट आहे, खूप मजा येते. नवीन लोक भेटतात एक्सप्लोअर करायला खूप मजा येते. आणि खूप स्टॉल्स आहेत इकडे, जसं की रॉयल एनफिल्डचं आहे इकडे. सगळे आपल्या चिल करत आहेत. फूड स्टॉल आहे, सगळं. 2025 or Motoverse 25. That's how we find you once this festival is done. Also, just इथे आता रेस चालू आहे, इथं ते आपण बघूया थोडा वेळ. तुम्ही पण बघा. मंडळी आता इकडे असे खूप ब्रँडचे स्टॉल लागलेत, तर ते आपण एक्सप्लोअर करूया. जसं की बोटोचे मॉडेल्स वगैरे, काय बायकिंग ब्रदरहूड. हे आपला मुंबईचं आहे परल कस्टम.
बरेच कस्टमचा पण इकडे स्टोर लागलेला आहे. सो आता आपण जरा एक्सप्लोअर करूया इकडे काय काय आहे. ब्रँड आपण एक मस्त ब्रँड आहे इंटरकॉमचा, सोलेस. मंडळी कस्टम वर्ल्ड आहे, इकडे सगळे कस्टमाइज बाईक्स आहेत रॉयल एनफिल्डचे. सो ते आपण आता बघूया. I'm getting it. Yeah. The little extra. You've done like 95 steps. Just try to do the last 5. Yeah. And usually it's the last 5. तर मंडळी आता आपण इकडे सगळं एक्सप्लोअर केलं, तुम्ही बघितलं. कसं वाटलं तुम्हाला मोटोवर्सचा असा पहिला दिवस, तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आता आम्ही थोडं फ्रेशन अप व्हायला आणि जेवण्यासाठी रूमवर चाललो आहे, कारण की आता आम्हाला डायरेक्ट संध्याकाळी 7:30 वाजता इथे यायचं आहे बरं, कारण की 8 वाजता म्युझिक शो सुरू होणार आहे, लाईव्ह कॉन्सर्ट आहे. तर रूमवर चाललो आहे. तर काय इंटरेस्टिंग असेल तर मी शूट करीन, तर डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण. आता आपण परत व्हेन्यूवरती आलेलो आहे, कारण की आता इकडे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे, म्युझिक कॉन्सर्ट आहे लाईव्ह. सो ते आपण एन्जॉय करू थोडं. मला पण एन्जॉय करायला व्हिडिओ शूट करतो. भेटू लवकरच. Guys, we are at Moldova. Oh my God! That are our family, Royal Enfield family. As Govind said, people have come. So we didn't have Royal Enfield. People said Bullet Company. It was Bullet Company. Yeah. So it was these chaps who, despite everything, they just loved our motorcycles, and they formed the nucleus of this community that's here right now. All of you are from them. That's your fathers, that's your mothers, that's your uncles and aunts. Most of you, some of you older, but that's a community that was our North Star. That's the one that really held us through these tough times and brought us to this position. So big shout out to all the oldies here. Yo, are you ready to turn up with me now? Now we're gonna slow it down, but as we get faster, you get faster too, okay? You ready? Here we go. 3, 2. Now we go from angry and mad to happy and glad to find a solution for us. We go from sorry and sad to ready to grab our weapons and get to the fun. I want the money, the cash, the moolah, the bag, the currency, staying it up. We want the freedom to live and the freedom to have. The days have been out of my breath, so why do we like it? I can point it out, so much that's around. Get your money up, put money down. I'm out of us. We're feeling the weight of our ancestors. And hear the weight that'll last for long. No half of the time in the garbage. No half. Let's go, let's go, let's go. 3, 2, into the land of the reckless. Yeah, golden my watch on my necklace. You do not know how we move, now we are the few who live in them breathless. KL Texas. Don't matter the language they use, you still understand what's the message. Do we understand what they can? They tell me to do it like that. They tell me to do it like them. I tell them to get off my property. I got some people who ride with me. They say a word, but just swear the first, depending how you
you gonna talk to me. Don't give a Let's go! This is our 120th year. So this is 90 years of this motorcycle and 125 years of Royal Enfield. There is no other brand anywhere in the world that's been making motorcycles for that long and continuously without stopping. And so तर मंडळी आजचा पहिल्या दिवसाचा इव्हेंट संपलेला आहे. खूप धमाल आली, खूप भारी झाला इव्हेंट आणि हनुमान काइंडनी पण एकदम भारी परफॉर्मन्स दिलेला आहे. सो आता डायरेक्ट आपण उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.